नमस्कार विद्यार्थी मित्र हो. आज आपण भारतीय अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये या घटकाबद्दल माहिती पाहणार आहोत. आपल्या सर्वांना माहिती असल्याप्रमाणे भारतीय अर्थव्यवस्थेला एक मोठा इतिहास आहे. ब्रिटिशांच्या राजवटीखाली असताना आपल्या अर्थव्यवस्थेची परिस्थिती ही खूप वेगळी होती आणि भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारताच्या आर्थिक विकासाच्या वाटचालीसाठी तत्कालीन राज्यकर्त्यांनी एका विशिष्ट स्वरूपाच्या अर्थव्यवस्थेची भारतासाठी निवड केली. त्याला आपण मिश्र अर्थव्यवस्था असं म्हणतो. आणि म्हणून मिश्र अर्थव्यवस्थेची जी काही वैशिष्ट्ये आहेत ती वैशिष्ट्ये आपल्याला भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये पाहायला मिळतात. अर्थात स्वातंत्र्योत्तर काळानंतर भारताच्या अर्थव्यवस्थेने वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये खूप चांगली प्रगती केलेली आहे आणि अजूनही काही क्षेत्र अशी आहेत की ज्या क्षेत्रामध्ये भारतीय अर्थव्यवस्थेला आणखी चांगली प्रगती साध्य करता येईल अशी आपल्याला त्या ठिकाणी अपेक्षा बाळगता येते. तर या व्हिडिओमध्ये आपण भारतीय अर्थव्यवस्थेची जी काही प्रमुख ठळक वैशिष्ट्ये आहेत या ठळक वैशिष्ट्यांचा या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत. सर्वप्रथम भारतीय अर्थव्यवस्थेचं स्वरूप कसं आहे ते आपण याच्यामध्ये पाहणार आहोत. भारतीय अर्थव्यवस्था ही प्रामुख्यानं मिश्र अर्थव्यवस्था आहे. जगभरामध्ये दोन प्रमुख अर्थव्यवस्था आपल्याला पाहायला मिळतात, भांडवलवादी अर्थव्यवस्था आणि साम्यवादी अर्थव्यवस्था. अमेरिका असेल किंवा इतर प्रगत राष्ट्र असतील अशा राष्ट्रांमध्ये आपल्याला भांडवलवादी अर्थव्यवस्था पाहायला मिळते. तर चीनसारख्या राष्ट्रामध्ये आपल्याला साम्यवादी अर्थव्यवस्था पाहायला मिळते. या दोन्ही अर्थव्यवस्थांची वैशिष्ट्ये ही भिन्न भिन्न आहेत. तरीही या दोन्ही अर्थव्यवस्थांची जी काही प्रमुख वैशिष्ट्ये आहेत त्यांचे एकत्रीकरण करून एक वेगळ्या प्रकारची अर्थव्यवस्था भारताने स्वीकारलेली आहे, ज्याला मिश्र अर्थव्यवस्था असं म्हणतो. तर मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये खाजगी क्षेत्र आणि सार्वजनिक क्षेत्र या दोघांचंही सहअस्तित्व असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. जितका सार्वजनिक क्षेत्राचा वाटा असेल तितकाच खाजगी क्षेत्राचा वाटा असतो आणि हे दोन्ही क्षेत्र हातात हात घालून आर्थिक विकासाचा पाया रचण्याचं काम त्या ठिकाणी करत असतात. आणि म्हणून भारतीय अर्थव्यवस्था ही प्रामुख्यानं मिश्र अर्थव्यवस्था आहे हे आपल्याला त्या ठिकाणी म्हणता येईल. दुसरं महत्त्वाचं स्वरूप भारतीय अर्थव्यवस्थेचं की भारतीय अर्थव्यवस्था ही कृषीप्रधान अर्थव्यवस्था आहे. आता जेव्हा आपण कृषीप्रधान अर्थव्यवस्था म्हणतो तेव्हा शेती हा त्या अर्थव्यवस्थेचा प्रमुख व्यवसाय समजला जातो आणि हा प्रमुख व्यवसाय असल्यामुळं शेतीवर अवलंबून असणाऱ्या लोकांचं प्रमाण हे कृषीप्रधान अर्थव्यवस्थेमध्ये सर्वात जास्त असतं. भारतात मध्ये देखील आपण स्वातंत्र्यप्राप्तीवेळेसचा जर विचार केला तर त्यावेळेला भारतामध्ये एकूण लोकसंख्येच्या जवळपास 70% लोकसंख्या ही शेती करणारी लोकसंख्या होती. आज या शेतीवर निर्भर असलेल्या लोकांचं प्रमाण जरी जवळपास 60% इतकं झालं असलं तरी शेती हाच भारतातील लोकांचा प्रमुख व्यवसाय असलेला आपल्याला पाहायला मिळतो आणि त्याच्यामुळं कृषीप्रधान अर्थव्यवस्था हे देखील भारतीय अर्थव्यवस्थेचं एक महत्त्वाचं स्वरूप त्या ठिकाणी मानलं जातं. तिसरं महत्त्वाचं स्वरूप आहे नियोजनाधारित अर्थव्यवस्था. नियोजनाधारित याचा अर्थ नियोजन ज्या अर्थव्यवस्थेमध्ये केलं जातं, प्लॅनिंग ज्या अर्थव्यवस्थेमध्ये केलं जातं आणि प्लॅनिंगच्या अनुसार ज्या अर्थव्यवस्थेचे निर्णय घेतले जातात त्याला नियोजनाधारित अर्थव्यवस्था असं म्हणतात. भारतीय अर्थव्यवस्थेला दिशा देण्याच्या हेतूनं आणि भारतीय अर्थव्यवस्थेचा विकास घडवून आणण्याच्या हेतूनं 1950मध्ये नियोजन आयोगाची स्थापना भारतामध्ये करण्यात आलेली होती. तत्कालीन भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या संकल्पनेतून नियोजन आयोगाची स्थापना करण्यात आली होती आणि हे नियोजन आयोग दर 5 वर्षासाठी एक योजना आखून त्या 5 वर्षाची उद्दिष्टे ठरवून त्या 5 वर्षाच्या उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी वेगवेगळ्या योजना आखून त्यांची अंमलबजावणी करण्याचं काम
नियोजन आयोगामार्फत केलं जात होतं आणि त्यामुळं भारतामध्ये नियोजनावर आधारित असलेली अर्थव्यवस्था असलेली आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर पुढचं महत्त्वाचं स्वरूप आहे विकेंद्रित अर्थव्यवस्था. विकेंद्रित अर्थव्यवस्था याचा अर्थ की भारतीय अर्थव्यवस्था ही कुठल्याही एका क्षेत्रात गुरफटून पडलेली अर्थव्यवस्था नाही, तर अनेक क्षेत्रामध्ये भारतीय अर्थव्यवस्था ही त्या ठिकाणी विभाजित झालेली आहे. कुठल्याही एका घटकाकडं संपूर्ण अर्थव्यवस्थेची चावी त्या ठिकाणी नाही, तर शासन आणि खाजगी क्षेत्र ह्या दोघांच्या समन्वयातून अर्थव्यवस्थेचे जे काही निर्णय आहेत ते त्या ठिकाणी पूर्ण होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. आणि शेवटचं आणि महत्त्वाचं आपलं जे स्वरूप आहे भारतीय अर्थव्यवस्थेचं ते आहे विकसनशील अर्थव्यवस्था. भारतीय अर्थव्यवस्था ही विकसनशील स्वरूपाची आहे. विकसनशील स्वरूपाची याचा अर्थ विकासाच्या मार्गावरती चालत असणारी ही अर्थव्यवस्था आहे. प्रामुख्यानं जगभरामध्ये विकसित अर्थव्यवस्था आणि अविकसित अर्थव्यवस्था असे दोन प्रकार पाडले जातात. परंतु काही अर्थव्यवस्था अशा आहेत की ज्या विकासाच्या दिशेनं अग्रेसर होणाऱ्या अर्थव्यवस्था आहेत. उदाहरणार्थ भारताची अर्थव्यवस्था असेल, ब्राझील असेल, दक्षिण आफ्रिका असेल, तर हे देश विकसनशील देश म्हणून त्या ठिकाणी ओळखले जातात. आता आपण थोडक्यामध्ये भारतीय अर्थव्यवस्थेचं आकारमान समजून घेऊया. भारताची अर्थव्यवस्था ही जगातील 5वी सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे. मग अमेरिका असेल, जपान असेल, चीन असेल, या सर्व अर्थव्यवस्थांच्या पाठोपाठ जर कुठली अर्थव्यवस्था झपाट्याने वाढत आहे, जर कुठल्या अर्थव्यवस्थेचं आकारमान वाढत आहे, तर ती भारतीय अर्थव्यवस्था आहे. अगदी नजीकच्या आकडेवारीनुसार भारताचे राष्ट्रीय उत्पन्न 3.17 लाख कोटी डॉलर इतके आहे. तर क्रयशक्ती समानतेबाबत भारत जगात 3ऱ्या स्थानावरती आहे. त्याचबरोबर भारतातील अर्थव्यवस्थेमध्ये सेवा क्षेत्राचं वर्चस्व वाढत आहे आणि म्हणून सेवा क्षेत्राकडे वाटचाल करणारी सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून देखील भारतीय अर्थव्यवस्थेकडे पाहिलं जातं. 2019मध्ये आर्थिक वृद्धी दर 7.5% इतका भारतीय अर्थव्यवस्थेचा राहिलेला आपल्याला पाहायला मिळतो. आता आपण या चित्रामध्ये पाहतोय की भारतीय अर्थव्यवस्थेची ठळक वैशिष्ट्ये आपण ह्याच्यामध्ये पाहतोय. पहिलं जे वैशिष्ट्य आहे ते आहे कृषीप्रधान अर्थव्यवस्था. यापूर्वी आपण पुसरशी त्याची चर्चा केलेली आहे. पण जर आपण आकडेवारीचा विचार केला तर आजही भारताच्या एकूण लोकसंख्येच्या जवळजवळ 60% लोकांचा प्रमुख व्यवसाय हा शेती आहे. शेती तसंच शेतीपूरक व्यवसाय, मग ते दुग्ध व्यवसाय असेल, मत्स्य व्यवसाय असेल, वनपालन असेल, अशा स्वरूपाच्या व्यवसायांमध्ये काम करणाऱ्या लोकांचं प्रमाण हे प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. केवळ काम करणाऱ्या लोकांचं प्रमाण जास्त आहे म्हणून कृषीप्रधान अर्थव्यवस्था नाही, तर देशाच्या एकूण राष्ट्रीय उत्पन्नामध्ये कृषी क्षेत्राचा वाटा किती आहे याच्यावर देखील कृषीप्रधानता त्या अर्थव्यवस्थेचे अवलंबून असते. स्वातंत्र्याच्या काळामध्ये एकूण राष्ट्रीय उत्पन्नाचा सुमारे 50% वाटा हा शेती क्षेत्राचा, एकट्या शेती क्षेत्राचा त्या ठिकाणी होता. हळूहळू भारतामध्ये औद्योगिकरण ज्या प्रमाणामध्ये वाढत गेलं त्या प्रमाणात औद्योगिकरण, उद्योगधंदे आणि सेवा क्षेत्राचा विस्तार होत गेला आणि त्यामुळं राष्ट्रीय उत्पन्नातील कृषी क्षेत्राचा वाटा हा हळूहळू कमी झालेला आपल्याला पाहायला मिळतो. 2011च्या आकडेवारीनुसार भारताच्या एकूण राष्ट्रीय उत्पन्नातील कृषी क्षेत्राचा वाटा हा 18% इतका राहिलेला आहे. तो आता आणखीन खाली गेलेला आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतर दुसरं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे अल्प दरडोई उत्पन्न. आता दरडोई उत्पन्न म्हणजे काय, तर एकूण राष्ट्रीय उत्पन्न भागिले त्या राष्ट्रातील एकूण लोकसंख्या. मग जी काही भारताची लोकसंख्या आहे ती खूप झपाट्यानं वाढत आहे आणि त्यामुळं वाढत्या लोकसंख्येचा ताण एकूण राष्ट्रीय उत्पन्नावर आणि दरडोई उत्पन्नावर पडताना आपल्याला पाहायला मिळतो. तर भारताचे 2019मधील दरडोई उत्पन्न $2,104 इतके आहे. म्हणजे प्रति व्यक्ती उत्पन्न $2,104 इतके आहे. अमेरिकेचे त्याच काळातील दरडोई उत्पन्न $65,180 इतके आहे. म्हणजे अमेरिकेच्या दरडोई उत्पन्नात आणि भारताच्या दरडोई उत्पन्नात खूप मोठा फरक असलेला आपल्याला पाहायला मिळतो. त्याच काळामध्ये इंग्लंडचं दरडोई उत्पन्न
हे $42,155 इतकं आहे. याचा अर्थ प्रगत राष्ट्रांच्या तुलनेमध्ये भारताचं आर्थिक अल्प जे दरडोई उत्पन्न आहे ते एक मोठी चिंतेची बाब आहे किंवा अल्प दरडोई उत्पन्न हे भारतीय अर्थव्यवस्थेचे एक प्रमुख वैशिष्ट्य असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. उत्पन्नाच्या व दरडोई उत्पन्नाच्या वाढीचा अल्प दर म्हणजे एकूण राष्ट्रीय उत्पन्नाच्या आणि दरडोई उत्पन्नाच्या वाढीचा जो दर आहे भारताचा तो अतिशय कमी असलेला आपल्याला पाहायला मिळतो. 1950 ते 80 या काळातील वृद्धी दर हा केवळ 3.5% इतका होता. अगदी सुरुवातीचा तो काळ होता. भारतामध्ये कृषीप्रधान अर्थव्यवस्था असल्यामुळं कृषीवर आधारित लोकसंख्या खूप मोठ्या प्रमाणात होती. औद्योगिकरण पुरेसं नव्हतं, सेवा क्षेत्राचा विस्तार नव्हता, व्यावसायिक बाजारपेठा नव्हत्या, व्यवसायधंदे मोठ्या प्रमाणावर भारतामध्ये नव्हते आणि त्याचा एकूण परिणाम म्हणून अगदी सुरुवातीच्या 30 वर्षांच्या काळामध्ये भारताचा वृद्धी दर हा केवळ 3.5% इतका होता. 1990 पासून हा दर 4.5% ते 5.5% इतका राहिलेला आहे. म्हणजे 1990मध्ये खऱ्या अर्थानं भारतीय अर्थव्यवस्थेनं विकासाकडे वाटचाल सुरू केली आणि त्यामुळं भारतीय अर्थव्यवस्था 1990 पासून विकसनशील अर्थव्यवस्था म्हणून जगभरामध्ये भारतीय अर्थव्यवस्थेकडे पाहिलं गेलं आणि त्या काळामध्ये 4.5% ते 5.5% इतका आपला वृद्धी दर राहिलेला आहे. 2001 नंतर हाच दर 6%पेक्षा अधिक राहिला आहे. 2001 नंतर बरेच परकीय गुंतवणूकदार भारतामध्ये आले, त्यांनी गुंतवणुका केल्या आणि या गुंतवणुकांमुळं भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी जी काही औद्योगिक प्रगती आहे ते साध्य करण्यास आपण यशस्वी ठरलो आणि त्यामुळं भारतामध्ये मोठ्या प्रमाणावरती गुंतवणुकी वाढलेल्या दिसतात. परंतु त्यात सातत्य राखता आलेले नाही. म्हणजे 2001 नंतर जरी 6%पेक्षा अधिक वृद्धी दर राहिलेला असला तरी तो सातत्यानं तसा राहिलेला आहे असं आपल्याला म्हणता येत नाही. 2014 नंतर भारताचा वृद्धी दर हा 7%पेक्षा अधिक राहिला आहे. 2014 नंतर आपला जो काही दर आहे वृद्धीचा तो 7%पेक्षा पुढे गेलेला आपल्याला पाहायला मिळतो. दरडोई उत्पन्न मात्र या काळामध्ये अल्प राहिलेलं आपल्याला पाहायला मिळतं. एक अतिशय महत्त्वाचा आणि चिंताजनक भारताच्या अर्थव्यवस्थेचं वैशिष्ट्य म्हणजे लोकसंख्येचा विस्फोट. प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये लोकसंख्या भारताची वाढत आहे आणि त्याचा परिणाम भारताच्या एकूण अर्थव्यवस्थेवरती आणि आर्थिक प्रगतीवरती होत असताना आपल्याला पाहायला मिळतो. भारताची 2019च्या आकडेवारीनुसार सुमारे अंदाजे लोकसंख्या ही 137 कोटी इतकी आहे. जगातील दुसऱ्या क्रमांकाची लोकसंख्या भारतामध्ये राहते. भारताच्या लोकसंख्या वाढीचा दर सुमारे 2% इतका आहे. जागतिक बँकेच्या एका अहवालानुसार 2030मध्ये भारत चीनला लोकसंख्येबाबत मागे टाकेल असा एक अंदाज त्या ठिकाणी जागतिक बँकेनं लावलेला आहे. तर जगातील प्रत्येक 100 व्यक्तीमध्ये भारताचे 16 व्यक्ती आहेत. त्यामुळं एकतर लोकसंख्येचा वाढण्याचा दर हा अतिशय जास्त आहे भारतामध्ये आणि दुसरी गोष्ट भारतातील लोकसंख्येची घनता देखील अतिशय जास्त त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. तर या लोकसंख्या वाढीचा परिणाम हा अर्थव्यवस्थेवर खूप मोठ्या प्रमाणामध्ये झालेला आपल्याला दिसून येतो किंवा अर्थव्यवस्थेच्या विकासाच्या प्रक्रियेमध्ये हा एक मोठा अडथळा असल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर एक अतिशय महत्त्वाचा घटक जो अर्थव्यवस्थेमध्ये आपल्या भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये पाहायला मिळतो तो आहे आर्थिक विषमता. म्हणजे गरीब आणि श्रीमंत यांची जर आपण तुलना केली तर मुठभर लोकांच्या हातामध्ये संपत्ती प्रचंड मोठ्या प्रमाणात केंद्रित झालेली आहे आणि प्रचंड मोठ्या लोकसंख्येच्या हातामध्ये केवळ मुठभर संपत्ती त्या ठिकाणी असलेली आपल्याला पाहायला मिळते आणि त्यामुळं त्यातून आर्थिक विषमता निर्माण झालेली आहे. आर्थिक विषमता जगातील इतर देशांच्या तुलनेत भारतामध्ये खूप जास्त आहे. आर्थिक विषमतेचे मापन लॉरेन्झ वक्राच्या साहाय्याने केले जाते. त्यावरून गिनी निर्देशांक काढला जातो. जागतिक बँकेने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार भारताचा गिनी निर्देशांक 2018मध्ये 47.14% इतका आहे. याचा अर्थ 47.14% इतकी संपत्ती ही काही मुठभर लोकांच्या हातामध्ये त्या ठिकाणी केंद्रित झालेली आहे. आर्थिक समता असणाऱ्या देशांच्या यादीत
भारताचा क्रमांक 136 इतका आहे. म्हणजे भारतामध्ये संपत्तीचं समसमान वाटप हे होऊ शकलेलं नाही किंवा झालेलं नाही, हे आपल्याला याच्यावरून सांगता येतं. आणखीन एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे भारतामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये गरिबी आणि दारिद्र्य आहे. जागतिक मानव विकास अहवाल जागतिक दारिद्र्य निर्देशांक प्रसिद्ध करते. जगातील गरीब आणि मागासवर्गीय देशातील दारिद्र्याची आकडेवारी यात प्रसिद्ध केली जाते. 2005-06च्या आकडेवारीनुसार भारतातील दारिद्र्य रेषेखालील लोकांचे प्रमाण 64% इतके होते. तर 2019मध्ये हे प्रमाण 35 कोटीपर्यंत खाली आणण्यात भारताला यश आलेले आहे. ही सकारात्मक बाब ही आहे की 2005-06मध्ये दारिद्र्य रेषेखालील लोकांचं प्रमाण हे 64 कोटी इतकं होतं. ते 2019मध्ये 35 कोटींपर्यंत आपल्याला खाली आणण्यामध्ये यश आलेलं आहे. आणखीन एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे भारताच्या अर्थव्यवस्थेचं ही प्रचंड वाढती बेकारी आहे. भारतामध्ये लोकसंख्येचा स्फोट झालेला आहे आणि त्या स्फोटामुळं भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर बेरोजगार तरुण हे आपल्याला पाहायला मिळतात. बेकारी ही भारतातील एक मोठी समस्या असून ती दिवसेंदिवस अधिक गंभीर होत आहे. अनेक क्षेत्रांमध्ये नोकऱ्यांची कमतरता आहे. नोकऱ्या आता कमी कमी होत चाललेल्या आहेत. त्याचबरोबर संगणकानं केलेल्या क्रांतीमुळं संगणकाच्या माध्यमातून होणारी कामं ही अतिशय जलद पद्धतीने होतात आणि स्वस्त पद्धतीने ही सगळी कामं होतात. त्यामुळं मानवी श्रमाला जे मूल्य मिळणं आवश्यक आहे ते त्या ठिकाणी मिळत नाही आणि त्याचा परिणाम म्हणून बेकारी मोठ्या प्रमाणामध्ये वाढत चाललेली आहे. शहरी बेकारीचे प्रमाण वाढत असून जुलै 2020 अखेरीस हे प्रमाण 9.67% इतके होते. ग्रामीण बेकारीचे प्रमाण 8.35% इतके आढळून आले असून पुढील काळात त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आपल्याला नाकारता येत नाही. तर ही भारतीय अर्थव्यवस्थेची काही ठळक वैशिष्ट्ये त्या ठिकाणी आहेत. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आपण अर्थव्यवस्थेसंदर्भात काही अधिक माहिती त्या ठिकाणी पाहणार